यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये। दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मोरे फॅमिलीकडून। दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण चालू आहे हे मेन नाक्याची दहीहंडी बघायला। ठाणे इथे दहीहंडी बघायला आपल्या चॅनलवर दाखवत आहे दहीहंडी बघायला। चला बघायला चला। ज्येष्ठ अभिनेते गोविंद यांचं टेमी नाकांचे हार्दिक स्वागत करावं। अनावश्यक गर्दी पण प्लीज जरा कमी करायची बरं का। मंचावरील अनावश्यक गर्दी प्लीज जरा पण कमी करायची आहे। आज उत्सव आणि फक्त उत्सव फरार सुरेम गोविंदा पथकांचा टाण्याची गंभीर रामदेगे साहेबांची हंडी, मानाची हंडी, अभिमानाची हंडी। सर्वांनी जरा स्टेज खाली करा। सिक्युरिटी रिझननी संरक्षणाच्यामुळे सर्व जरा पुन्हा विनंती, महिला गोविंदा पथकाला पहिला प्राधान्य दिलं जाईल। ठाणा मुंबई असा एक चान्स प्रत्येक मंडळाला दिलं जाईल, हे लक्षात ठेवा। सर्वांनी नंबर निशा आला। आपल्याला डायरेक्ट लिंक दिलेली आहे। कृपया आपण समोर जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना लोकांना पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपण प्लीज आपण लिंक घ्या आणि ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी ठीक आहे ना। प्लीज 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 बांधा। आयोजकांच्या विनंती आपण प्लीज बांधा आणि समस्त तरुणाईचा जोश याला कृपया स्टेज जरा मोकळं करा। गर्दी खूप झाली स्टेजवर। दहीहंडीचा थरार मीडिया आगामी जोडून आयोजित दहीहंडी उत्सव 2024 टेमी नाका परिसर। दहीहंडी उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या आणि संपूर्ण आयुष्य दिघे साहेबांनीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा टेमी नाका परिसर आहे। दिघे साहेबांनंतर साहेबांची पूर्ण परंपरा, साहेबांचे सर्व उत्सव, साहेबांचं सर्व समाजकार्य पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। यासाठी जोरदार हात वर करून शिंदे साहेबांच्या नावाने जोरदार टाळ्या आपण वाजूया। या टेंबी नाक्यावरती काम करत असताना, या टेंबी नाक्यावरती काम करत असताना हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे साहेबांपासून आज महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले आणि मुख्यमंत्री सुद्धा या महाराष्ट्राचे शिंदे साहेब झालेले आहेत। काही लोक आमच्यात काम करत असताना या गल्लीतून दिल्लीत गेले आणि या टेंबी नाक्याला नंतर गल्ली समजले, ते दिल्लीतून गल्लीत आलेले आहेत। तेवढी ही टेंबी नाक्याची परंपरा आहे की दिल्लीत लिहिलेला माणूस तो गल्लीत सुद्धा आणू शकतो। आणि एकनाथ शिंदे साहेब या टेंबी नाका परिसरात काम करत असताना, दिघे साहेबांची परंपरा पुढे नेत असताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि सर्व ठाणेकरांच्या पाठीमागे आहे। आणि आज
साहेब आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. त्यांचाच उत्सव आहे, परंतु ठाणेकरांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करतोय. नक्कीच संकटात पाय रोगुनी एकटा उभा ठाकतो, सणासाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो. संकटात पाय रोगुनी एकटा उभा ठाकतो. अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. कारण विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. आणि तमाम आमचा सर्वांचा सन्मान. हॅलो एक मिनिट प्रसादजी, आपण दोन शुभेच्छा आणि प्रसाद प्रसादजी शुभेच्छा दे. बोल 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 बजरंग बली की. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय श्रीराम. येत्या 27 सप्टेंबरला धर्मवीर भाग 2 प्रदर्शित होतोय, आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि यावेळेला तो फक्त मराठी नाहीये, तर मराठी आणि हिंदी सुद्धा एकत्र प्रदर्शित होतोय, भारतभर प्रदर्शित होतोय, जगभर प्रदर्शित होतोय. 27 सप्टेंबर धर्मवीर भाग 2 बघणार ना. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धन्यवाद. गोविंदाजी जय शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आदरणीय शिंदे साहेब, यहाँ पे शिवसेना से जुड़े हुए सब अध्यक्षगण, अतिथिगण, अधिकारीगण और साथ में आए हुए आप सभी गोविंदा, जहां नजर है वहां गोविंदा ही गोविंदा है. ये क्या हुआ? मैं धन्यवाद देता हूं, आप लोगों ने मुझे यहाँ पे आमंत्रित किया
और ईश्वर से यही प्रार्थना है कि ये जो आवाज यहां से निकली है ये दिल्ली तक पहुंचे। हम सब विरार, वसई, नालासोपारा और ये जो खास जगह रही हम सब लोगों के लिए, वर्षानुवर्ष हम लोग थाना आया करते थे। कभी सोचा नहीं था कि सीएम यहां से होंगे, पर हम लोग आज ये प्रार्थना करते हैं। क्या बात आहे. आणि अगदी गोविंदजींनी अगदी बोलल्यात, अगदी सही फरमाया. आणि खरं तर आपल्या महाराष्ट्राचं महानेतृत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष सर्वसामान्य आपल्या शिवसेनेच्या शिलेदाराला, आपल्या लोकप्रतिनिधीला थेट पाठवलं. ते आपल्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये अहो साक्षात बोलायचं झालं ना तर या गल्लीतून थेट पाठवलं साहेबांनी दिल्लीला. आपले सन्माननीय आपले आदरणीय नरसिंह चिंपास्के साहेबांना आज खासदार म्हणून. आणि त्यासाठी आता मी आमंत्रित करतोय, म्हणजेच आपल्या सर्वांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय की प्लीज आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, महानेतृत्व श्री एकनाथजी शिंदे साहेबांना. छत्रपति शिवाजी महाराज की मौका मिला है. ओम विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद्भद्रं तन्नासव. ओम त्र्यंबकं गजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमय बंधनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. कालहर, दुःखहर, दारिद्र्यहर, कष्टहर, रोगहर, हर जैसे वो यहाँ से निकल के महाराष्ट्र में राज्य स्थापना हुई है, वैसे ही दिल्ली में स्थापना हो, ऐसी हम माई से प्रार्थना करते हैं. या तो मैं ऐसे परम आदरणीय बाला साहब ठाकरे जी के लिए आया था, या आज यहाँ पे आदरणीय शिंदे साहब के लिए आया हूँ. माई से प्रार्थना करता हूँ कि गोविंदा जो कि कहा करते हैं सब कष्ट निकाल लेते हैं, वो यहाँ से सब कष्ट निकाले और यहाँ के शिव सैनिक जो हैं वो हर जगह पे जहाँ जाइए भगवा राज नजर आए. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू ऑल. थैंक यू सो मच. धन्यवाद. बोल बजरंग. जोरात आहे ना यावर्षी? जोरात आहे. यावर्षी बघा गोविंदाचा उत्साह जो आहे सगळा ओसांडून वाहतोय. आज आपल्याकडे धर्मवीर ज्यांनी साकार केला ते प्रसाद ओक पण आलेले आहेत. आणि ज्या आनंदीगे साहेबांनी गोविंदा सगळीकडे नेला तो आपला सबका बंदा असली गोविंदा ठाणे में आले ना. गोविंदा आहे, प्रसाद आहेत, खासदार सगळे आहेत आपले. आणि म्हणून यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरामध्ये गोविंदाचं अतिशय आपली संस्कृती, आपली परंपरा आपण जोपासतोय, पुढे नेतोय. मला अभिमान आहे की या टेंबी नाक्याच्या गोविंदाची, कारण दिघे साहेबांनी ही गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली. आता गोविंदाची पंढरी म्हणून आपलं ठाणे ओळखलं जातं. आणि म्हणून मुंबईतला कुठलाही गोविंदा आला की पहिले इथं टेंबी नाक्याला सलामी देतो आणि मग पुढे जातो. बरोबर ना? इथं सलामी दिल्यावरच पुढे जातो. आणि म्हणून सगळ्यात गोविंद इथे येतात आणि सलामी देऊन दिघे साहेबांना वंदन करून आपण पुढे जातो. खरं म्हणजे
मी एवढंच सांगेन, अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना, बॅनर सगळीकडे लावतात. लाडकी बहीण झाली, मग लाडका भाऊ पण झाला. लाडक्या भावाला पण आता 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला स्टायपंड मिळणार, बरोबर. मग म्हणाले शेतकऱ्याचं काय, बारीशार आहे. मग लाडक्या शेतकरी आपण घेतला, त्याचंही वीज बिल माफ केलं. मग म्हणाले गोविंदाचं काय, मग माझा लाडका गोविंदा पण आम्ही घेतला. गोविंदा प्रो गोविंदा केला. गोविंदा साहसी खेळात त्याचा अंतर्भाव केला. गोविंदाचा इन्शुरन्स केला आणि त्याचबरोबर गोविंदाला सुट्टी पण देऊन टाकली. आणि हा गोविंदा आता 7 समुद्रापलीकडे गेलाय. स्पेनला पण आपले मुंबईतले महाराष्ट्रातले गोविंद जात आहेत सराव करायला. त्यामुळे हा सगळा गोविंदाचा जो काही उत्साह आहे हा अतिशय शिगेला पोचलाय. मी एवढंच सांगतो की विरोधकांनी किती काय केलं, विरोधकांना किती रडगाणं गाणार, पण विरोधकांनी किती रडगाणं गाऊ द्या, पण विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार. बरोबर आहे ना, फोडणार ना. आणि विरोधकांनी किती सोलू द्या अकलेचे कांदे, तुमच्या बळावर हा एकनाथ शिंदे काम करत राहणार. एकनाथ शिंदे आपलं काम करायचं काम आहे ना, आपल्याला काम करत राहायचं आहे. आणि म्हणून तुमच्या सर्व तरुणांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना आणल्यात. या सरकारने आज जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी योजना आणल्या. माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या, लाडक्या भावासाठी, लाडक्या शेतकऱ्यासाठी. आणि गोविंदा हा देखील उत्सव जो आहे आज त्याला प्रो कबड्डीप्रमाणे आपण प्रो गोविंदा देखील केला. आता आणखी काय काय करायचं ते सगळं आपण करू. पण तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की गोविंदा आज उत्सव आपण ही परंपरा आणि गोविंदाचा सण साजरा करत असताना काळजी घ्या. कुठेही आपला गोविंदा जखमी होणार नाही, कोणालाही या ठिकाणी इजा होणार नाही घरामध्ये. आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरच्या थरावर कोणी चढता कामा नये, ही सगळी काळजी घ्या. हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक सांघिक भावनेने खेळणारी परंपरा आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना गोविंदा उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. गोविंदा जी आप इधर आए, आपको बहुत बहुत धन्यवाद और आपको भी शुभकामनाएं. प्रसाद आहे, क्षितिज आहेत, सगळे या ठिकाणी आपले कलावंत आलेले आहेत. त्यांनी देखील या आनंदाचा, या गोविंदाचा आनंद घेतला आहे. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यातच तुमचा सर्वांचा जोश उत्साह वाढवण्यासाठी 5 मिनिटांमध्ये मोठे कलाकार म्हणजे सुनील शेट्टी यांनी जॅकी श्रो आणि एक मिनिट तुम्हा समस्त तरुणाईचा ऊर्जा स्तोत्र म्हणजे सन्मान्य महाराष्ट्राचे महामुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. आणि त्यांनी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये सर्व काही ठप्प झालं होतं, बंद पडलं होतं, सर्व उत्सवावरती मर्यादा आली होती. पण त्यानंतर आपल्या या महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर सन्मान्य आदरणीय मुख्यमंत्री बोला, सन्मान्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा क्या बात आहे.
तो तुम्हाला सलाम करण्याचा प्रयत्न होता, पण हरकत नाहीये, थोडी काळजी घ्या. सर्वांनी प्लीज जवळ या. थांबा, पुढचे थर थांबा, पुढचे थर आपण थांबा. खाली उतरा. लक्षात घ्यायचं, सेफ्टी बेल्ट किट असल्याशिवाय नाही देणार कोणाला. आमचे कमिटीकडून स्ट्रिक्ट तुम्हाला सूचना आहे. प्लीज जरा 2 मिनिटं आपण खाली उतरा. लक्षात घ्यायचं, सेफ्टी बेल्ट सेफ्टी किट असल्याशिवाय तुम्हाला लगेच चढता येणार नाही. आणि बघा, हा समोरचा जो गोविंदाचा थर आहे ना, अगदी संकटाच्या काळामध्ये देखील सलामी देण्याचा प्रयत्न करतोय. नुसारच सेफ्टी लावून, रोप लावूनच तुम्ही हंडी खाली स्तर लावावी ही विनंती आहे. करू नये. सहभाग साहसी खेळामध्ये केला आणि मग काय, तुम्हाला प्रचंड दारती उघडी झाली. अरे प्रो हंडी कशाचं स्वरूप आहे त्या पहा. जरा हात वरती खाली सर्वांचे. किती थराचा प्रयत्न बघू. 1 2 3 4 5 7 थराचा हा प्रयत्न. 7 यशस्वी जरा टाळा झाला पाहिजेत. 7 थरांचा हा प्रयत्न आहे. पण मागचे खालचे हात वरती करा ना जरा. हा, सर्वांची साथ पाहिजे. दुर्दैव साहसाची प्रतिमा म्हणजे 7 थर. वा, कौतुक. राजा देखील इथे आलेला आहे. कुठले गोविंदा कुठले गोविंदा महिलांचं गोविंदामध्ये शूटेज आहे का तिकडे? चला, येस येस येस. मंडळाच्या वतीनं सन्माननीय जी एम एन पवार श्री साई गोविंद पथक करा. आपण तयारीत राहायचं. माझगाव ताडोवाडी आपण बघता गोविंदा पथक 8 थरांची सलामी देत आहे. मुंबई शहरातलं हे गोविंदा पथक माझगाव ताडोवाडी 8 थरांचा हा त्यांचा प्रयत्न. माझगाव ताडोवाडी आपण सलामीसाठी जागेखाली या, म्हणजे हंडी खाली या. माझगाव ताडोवाडी तेव्हा प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. जरा
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. संकल्प 6 थर लावणार आहेत का आपण? तुमच्या अगोदर शिवतेजनी 6 थर लावलेले आहेत. कॉम्पिटिशन होईल, लक्षात ठेवा.